बापा बापा, हे कशाचा अभ्यास करत बसले इथं? अहो सोनूचे बाबा, कशाचा अभ्यास करून राहिले म्हटले? हिशोब करत होतो ना. आता हिशोब करत होतो तर इथं मधात येऊन बोलली तर आता सगळा हिशोब गेला माझा. का गोष्ट करता नाही, कशाचा हिशोब करत होते तर? किती रोजा लागल्या, का लागल्या, सगळा हिशोब करत होतो मी. असा असा तो हिशोब सुरू होता का तुमचा? अहो मी काय म्हणते, त्या किती रोजा कोणाच्या किती पडल्या, किती अजून पैसे द्यावे लागतात, तर बघून घ्या ना. रोजीचे पैसे द्यावे लागतील ना, आपल्याला किती द्यावे लागतात किती नाही. हो तर तोच हिशोब चालू होता. आणि शांता, मी एक दिवसाची ना हजेरीच नाही लावला इथं. कोणत्या दिवशीचे जे? अरे पाय, एक दिवस तुम्ही 4 वाजेच वापस नाही आल्या का? हा, तो खूप पाऊस येत होता तर मग 4 वाजेच वापस आला होता, बरोबर आहे. त्या दिवशीचे लावले नाही का? अरे त्या दिवशीची लावलो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची नाही लावलो. हा तर बरोबर आहे, दुसऱ्या दिवशी मग ललिताच्या वावरात नाही गेला होता का? अरे हो बरोबर आहे, म्हणूनच तर इथं लिहिलं नाही आहे काही. नाही तर मी दररोज वावरातून आल्यानंतर हजेरी मांडतो. शांता, यावर्षी खूप वनी लागल्या बाबा आपल्या वावरात. आता लागतील नाही तर का? आता अदा मदात परे गिरे आम्हीच खोदला. करा करा हिशोब करा, मग ते पैसे नेऊन द्यावे लागतील ना. का म्हणता, येतील नाही का पैसे नेऊन देतो म्हणते तू तर? आता काही कामधंदा नाही आहे तर नेऊन देतो म्हणले पैसे. नेऊन दे बाबा. हो, आपल्या वावरामध्ये 10 दिवस झाला ना रोना. हो, तोच पाहत होतो ना मी, किती दिवस झाला म्हणून. पण शांता, तुझ्या लक्षात कसं 10 दिवस झाला म्हणून? माझ्या लक्षात आहे, आपल्याला नोटबुकाची काही गरज नाही आहे. असा का? तर मग किती किती द्यावं लागतात तर तुला माहितच असेल, देऊन दे ना. नाही नाही बाबा, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवले, कोणाला किती द्यावं लागतात हिशोब काढा बरोबर. हो सोनूची बाबा, आणि ते 5 दिवसाचे 250-250 रुपये रोजी लावाल. 9 वाजेपासून आले होते ना. अरे हो पाय, ते लावलंच नाही मी तर. बरं झालं आठवण काढून दिली तर, नाही 200च्याच भावाने पैसे दिले असतात आता. तुमच्या लक्षातच नाही राहत. शांता, एक काम कर, हे सूर्यकांताचे पैसे देऊन दे आणि मावशीचे पैसे देऊन दे, गंगू मावशीचे. आणि हे ललिता ना कुंताचे पैसे? अरे त्यांना इथंच बोलव, त्या रमेशला, कुंताला आणि बाबूराव आणि ललिताला घरीच बोलव. काऊन त्यांना काऊन घरी? अरे तर त्यांच्या कसं वावरात आपण नांगर बैल नेलो, तोही हिशोब करावा लागेल ना. आता किती रेट देतात किती नाही. रेट वगैरे सांगितले नव्हते का? नाही नाही, गावात जो रेट आहे तो रेट द्यायला असं म्हटलं होतं. ते कसं नांगर बैलाची रोजी वगैरे लागेल ना, तर मग हिशोब करायला बरा होईल ते राहतील तर, म्हणून म्हणतो. हो तर तसे करा, मग सूर्यकांताचे देऊन द्या पैसे आणि गंगू मावशीचे देऊन द्या. त्यांचे दोघींचे नेऊन देतो आणि येताना सांगून देते ललिताला की दोघेही जण या म्हणून, आणि कुंताला पण सांगून देते. हो हो, सांगून दे, आज नाहीतरी घरीच आहो ना, काही हिशोब पाणी करून टाकू. हो हो, द्या मग त्या दोघीचे किती किती होतात तर. हो देतो देतो, लावतो हिशोब आणि देतो. मम्मी का करून राहिली? काय नाही, आता कामं बिमं झाले तर थोडीशी लेटली होती. तर फोन वाजला तर उठली मग. आणि पिंकी, तू तर इतक्या वाजे फोन नाही करत ना, काहून आज कॉलेजला गेली नाही का? बापा मम्मी, आज शनिवार आहे ना, सुट्टी राहते ना शनिवारला. अरे हो खरा, मग कालही सुट्टी राहिली असेल ना? हो मम्मी, नागपंचमीची काल पण होती सुट्टी. असा, आणि उद्याही सुट्टी नाही, मस्त 3 दिवस सुट्ट्या. काय म्हणते, अभ्यास वगैरे कसा चालला? करते ना मम्मी अभ्यास वगैरे, ठीक आहे. मम्मी पैसे पाहिजेत होते ना. अरे हो, किराया द्यायचा असेल नाही का, 10 तारीख येऊन गेली. बरोबर आहे, ह्या रोवण्याच्या याच्यामध्ये होतो तर काही लक्षातच नाही राहिला पैसे पाठवायचा. मम्मी कॉलेजमध्ये पण द्यायचे आहेत 5,000 रुपये. असं का? मग किती पाठवा लागतील बाई? मम्मी 10,000 रुपये सांगशील पप्पाजींना. मम्मी, हॅलो हॅलो मम्मी, आवाज येते ना? हो हो, सांगते बाबांना सांगते. ठीक आहे मम्मी, मग ठेवते फोन. हो हो पिंकी, ठीक आहे. आणि पिंकी, जेवण झालं का? नाही मम्मी, जेवण व्हायचं आहे. पोहे केला होता आम्ही सकाळी, तर आता भूक नाही आहे. नंतर करू जेवण. त्या तुझ्या रूम पार्टनर आहेत की गावी गेल्या? आहेत ना मम्मी, त्या दोघी जणी आहेत. राखीला जाणार आहेत. असं का? मग तूही येशील ना राखीला? हो मम्मी, येईन ना. या दोघी जणी जातील, मग मी एकटी इथं राहून का करीन. आणि सुट्ट्या पण आहेत, 3-4 दिवसाच्या सुट्ट्या आहेत राखीला. असं का, 3-4 दिवसाच्या सुट्ट्या आहेत? हो मम्मी, म्हणजे मम्मी शनिवार रविवार येते आणि मग सोमवारची राखी येते. अरे हो बरोबर आहे. ठीक आहे मम्मी, मी आंघोळ करायला जात आहे. हो हो ठीक आहे, ठेव. काय झालं कोणता, कोणाचा फोन होता? पिंकीने केला होता फोन. असा का? का म्हणते पिंकी?
पैसे पाहिजेत म्हणते ना. 5-10 तारीख येऊन गेली, किराया वगैरे द्यावा नाही लागत का? आपण पैसे पाठवलंच नाही. अरे हो, या रोवण्याच्या भानगडीमध्ये राहिला माणूस तर विसरला पैसे पाठवायच्या. पाठवतो आहेत ना अकाउंटवर 5,000 रुपये. अहो 5,000 नाही, 10,000 म्हणत होती पोरगी. अरे 3,000 द्यायचे आहेत घरमालकाला आणि 2,000 रुपये मग खर्च बिरच्याला पाहिजेत, म्हणून असे 5,000 रुपये पाठवतो ना आपण महिन्याला. अहो कॉलेजमध्ये द्यायचे आहेत म्हणे 5,000 रुपये. अरे हो, विसरलो होतो मी. कॉलेजलाही द्यायचे आहेत 5,000 रुपये. माहित आहे का तुम्हाला? हो माहित आहे ना. ते ॲडमिशनचे पैसे पूर्ण देऊन नाही झाले ना, महिन्याचे देईन म्हटलं 5,000 रुपये. का बाबा तुम्ही काहीच नाही सांगत माझ्याजवळ. आता का सांगू तुझ्याजवळ? किती द्यायचे होते त्या कॉलेजवाल्यांना? 30,000 रुपये द्यायचे आहेत कॉलेजवाल्यांना, तर 5,000 रुपये देईन म्हटलं. बाप रे बाप, 30,000 रुपये. कोणतं आहेत का तुझ्याकडे 5,000 रुपये? आता माझ्याजवळ कुठले पैसे राहतील 5,000 रुपये? आता हे वनी बिनीचे काही याचेच आहेत, किती येतात तर का माहीत, तेही कुठं जास्त येतील. जाऊन पाहि ना मग. जाऊन पाय, शांताताईला मागून घेशील. का बाबा तुम्ही पण दरवर्षी ते ताईच आणून देते ना, कशाला जाऊ मी? आणि आताच त्या ताईला पैसे बिसे लागले. पहा ना इकडेच तुम्ही करा ना अरेंजमेंट. अहो मी काय म्हणते, आईच्या आता महिन्याचे पैसे जमा झाले असतील ना, 4-5 महिने झाले, काही आईनं उचललं नाही. तर जा ना आईसोबत बँकेमध्ये. आता तुमच्याजवळ 5,000 आहेतच म्हणता. अरे पण आता किती महिन्याचे जमा झाले आणि किती महिन्याचे नाही का माहीत, पाहावं लागेल ना. हो तर आईला सोबत घेऊन जा. हो तर तुमच्या मोबाईलवर मेसेज नाही येत का पैसे जमा होतात का? अरे तो पहिलेचा नंबर दिला होता तर तिथं येत होते बरोबर मेसेज. आता हा दुसरा नंबर आहे ना, इथं काही मेसेज येत नाही, देऊनच नाही झाला ना नंबर हा. का बापा मागेच म्हटली होती तरी नंबर देऊन द्याल म्हणा. अरे ते KYC पण करायचे आहे. तर चालले जा ना मग आताच. हो आईला विचारतो आता, आई का म्हणते तर. पाय हिरालाल, तुझे 1,500 रुपये झाले आहेत उधारी. हो ना बापा, मी कुठं नाही म्हणतो. हो नारायणचे बाबा, त्या दुर्गाचे रोजीचे पैसे देऊन द्या ना. ते जे आहेत ते काटपेट करून घ्या आणि देऊन द्या बाकीचे. 1,500 रुपये झाले आहेत म्हणता यांची उधारी. 500 रुपये देऊन द्या, म्हणजे काटपेट होऊन जाते. 2,000 रुपये झाले का दुर्गाचे? हो 2,000 झाले ना, 10 दिवस आली ना. तर 200च्या याच्याने 2,000 नाही होतील का? हो ठीक आहे ना, असं करून टाकू मग. हिरालाल हे 500 रुपये घे आणि 1,500 रुपये कापतो. काका मी का म्हणतो, 500 रुपये राहू द्या. ते दुर्गा येईल आणि हिशोब करत बसेल, मगच हे उधारीचे पैसे पण कापकूप करून टाकाल. कसा तिचा हिशोब तिच्या बरोबर पाहिजे. फालतू मध्ये मग बोंबलेल ना. हा माणूस आहेस हिरालाल तू. आता तुझ्याजवळ दिलं होतं का आणि दुर्गाजवळ दिलं होतं का? एकच तर आहे ना. का लहान पोरगा फार गाय नेतांनी पाडून देशील पैसे? का तुझ्या गल्ला वेगळा आणि तिच्या गल्ला वेगळा राहते? नाही काका, तशी काही गोष्ट आहे नाही. पण कसं आता आपल्याला काही माहित नाही आहे तिचे किती पैसे झाले किती नाही. आणि फालतू मध्ये मी नेईन आणि मग माझ्या मागे लावेल ते. राहू द्या काका, मी तिलाच पाठवतो मग. करून टाकेल हिशोब. का हिरालाल तुही घाबरतेच नाही, ने हे पैसे द्या बाबा. आता नेच म्हणतात. आई महिन्याचे पैसे आले असतील ना? हो आले असतील ना. आता 4 महिने झाले बापा, उचलून काही झाले नाही. आता किती महिन्याचे आले आणि किती महिन्याचे नाही तर का माहीत. तो मोबाईल नंबरही नाही दिलास तू आपला. हो KYC करावं लागेल आई, आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल, तेव्हा ते मग मेसेज वगैरे येतात. आई जाऊन का मग आज बँकेत? पैसे झाले असतील जमा तर उचलून टाकू आणि KYC वगैरेचंही काम आहे तोही करून टाकू. पैसे गिसे लागत असतील या माझ्या पोराला. पण म्हणत असेल आता आईला कसा मागू. रमेश पैसे लागून राहिले का तुला? हो आई, पिंकीला पाठवायचे आहेत 10,000 रुपये. माझ्याजवळ आता 5,000 रुपये आहेत. म्हटलं तुझ्या खात्यावरचे उचलून टाकू. अरे ना कुंताजवळ असतील ना. आता वनी गिनीवर गेली तर पैसे असतील ना तिच्याजवळ. मागतलाच काम नाही तर तिला. आता कुंता शांताराम भाऊकडेच तर गेली होती. आता हिशोब पाणी करून व्हायचं आहे. अरे तर पैसे लागून राहिले तर जा म्हणा, मागून आण म्हणा. आई हिशोबही करून काही जास्त पैसे येणार आहेत का? नांगर बिंगर आणला होता शांताराम भाऊने, तर ते पैसे पडतील नाही का? राहू दे आई, कोणाकडूनही पाहतो मी. राहू दे. अरे बाबा मी कुठं नाही देत म्हणतो. मी कुठं ठेवणार आहो पैसे ते. आता महिन्याचे उचललो का देतोच ना तुला. आता 1-2 हजार रुपये ठेवतो बापा, पाहिजेत आपल्याजवळ म्हणून. मग कधी अडचण आली तर तुलाच लागतात अजून ते पैसे. आता 4 महिन्याचे 6,000 आले असतील.
तर 5,000 उचलावं लागेल. 1,000 रुपये तिथंच ठेवा लागेल. चल बापा मग बँकेत. झाला नाही तुझं जेवण वगैरे? हो झाला. थांब पुस्तक घे आणतो जाऊन मग. आई मी हवा चेक करून येतो गाडीमध्ये. जा ना ताई ये ना मग. हा माझा पोरगा आहे ना मोठा साधा भोळा आहे. माझ्या सुनेच्या नाही का झास्यात लवकरच येऊन जाते. आता लावला नसेल या कुंताना. काय ह्या बुड्डीचे तर 4-5 महिन्याचे पैसे बाकी आहेत. गेली नाही माझी सासू पैसे उचलायला. असतील जमा. लावला नसेल माझ्या पोराच्या मागे. मी म्हणतो ना ह्या सुनाईसोबत किती चांगला राहिला माणूस तरी नाही का आपली जात दाखवते हे. आता म्हणलं राखी येऊन राहिली. राखीच्या 2-3 दिवसाच्या पहिले जाईन रमेश सोबत. 2,000 रुपये ठेवीन आपल्याजवळ. बाकीचे देईन पोराला खर्चायला. माझी पोरगी येईल राखीला. देईन म्हणलं तिला 1,000-1,500 रुपये. साडी बिडी घेसीन बाई म्हणून. ह्या कुंताला का झाला जाऊन आपल्या बहिणीला पैसे नाही मागताय. गेली होती तिच्या वावरात तर रोवणा लावायला. नाही बाईला खंबुरा करायला पाहिजे ना ठेवायला. सासूजवळ राहिले पैसे तर डोळ्यात खरखरतात. आता म्हणायला जाईन कुंताला. आता म्हणेल मी केव्हा म्हणलो त्यांना अशी तशी लागल. जाऊ दे बाबा आता पोरगा चल म्हणते बँकेत. तर आता किती देते माझ्याजवळ ठेवायला पैसे माझा पोरगा ना किती नाही तर काम आहे. तसा नाही राहिल्यावर देते गीते म्हणा माझा पोरगा माझ्याजवळ पैसे. चल अजून पुस्तक कुठं ठेवलं तर पावा लागेल. हो नारायणचे बाबा त्या रजनीगीवर काही उधारी आहे का? उधारी असेल तर पहा. त्या रजनीचे पैसे नेऊन देतो म्हणत होती आता. मंजुळा रजनी म्हणजे देवदासच्या घरची ना? हो देवदासच्या घरचीच रजनी. नाही उधारी नाही आहे. देवदास नगदीच नेते सामान. असं का? रजनीच्या हातची? नाही ना रजनी तर येतच नाही दुकानात. तो देवदासच येते. असं का? तर ठीक आहे ना. तिचे पैसे नेऊन देते म्हटली बनीचे. आज आता घरी आहे तर देऊन देते पैसे नेऊन. काल आली होती ना रजनी? कशासाठी आली होती? अहो काल हिशोब पाणीच करायसाठी म्हणून आली होती. मग मी इथं दुकानातच होती ना. काल नागपंचमीचा दिवस होता. ते लाया चणे वगैरे विकत नव्हती का? मग कधी दिली असते तिला हिशोब पाणी करून पैसे. तिला काल बोलली ना मग उद्या आणून देईन म्हटली. नाही तर उद्या येशील म्हटली. अहो तर ते काल मग नारळ बिरड नेल्यानंतर का पैसे दिले का तिनं? हो पैसे दिला. नाही ठेवलं ना उधारी वगैरे. असं का? अरे वा रजनी आता तुझ्याच विषयी बोलत होती. मोठे लंबे आयुष्य आहेत तुझे तर. हो आता या जमान्यामध्ये कोण 100 वर्ष जगते का? आता तुझ्याच घराकडे येणार होती रजनी. बरा झाला तू आली तर आपल्या मजुरीचे पैसे घेऊन जा तू. हो मजुरीच्या पैशासाठी चालली. आणि काकू किती रुपये वन दिली तुम्ही? 500 रुपये पाठवले ना. उधारी होती दुकानातली. ते कापकूप करून 500 रुपये दिला तुला. काहून ते उधारी द्यायची नव्हती का? हो ते ठीक आहे उधारी कापले तर. पण मी म्हणते किती रुपये झाले? माझ्या मजुरीचे किती रुपये झाले सांगा बरं तुम्ही. किती रुपये म्हणजे 10 दिवस आली तू तर 2,000 रुपये झाले ना. 200 रुपये रोजी. वा काकू मस्त काम आहे तुमच्या. 9 वाजेपासून बोलवता आपल्या वावरामध्ये आणि 200 रुपये द्याल का? 200 नाही तर किती तर गावामध्ये 250 रुपये देत आहेत आणि तुम्ही 200 द्याल. मस्त काम आहे ना तुमच्या तर. मागच्या वर्षी 200 रुपये रोजी होती तर आम्हाला 180च्याच भावाने दिलं तरी चला बा म्हणते. आता यावर्षी तरी द्याल. असं नका देऊ पण जे गावामध्ये रोज आहे ते द्या ना. मग बाहेर गावीत जाणं परवडलं. बघा काकू 250च्या भावाने देत असाल तर द्या. नाही तर मी 1 रुपया नाही नेत सांगते खरी. माझा दिमागच खराब नको करा तुम्ही. हो ना त्यांच्याजवळ देऊन दिले पैसे. मस्त काम आहे तुमच्या तर. म्हणून पहिले विचारत होती मी किती रुपये द्याल म्हणून. म्हटलं ना तुम्ही गावात जे राहील रोज ते देईन म्हणून. आता पुढल्या वर्षी येतच नाही मी. किती बोलवाल ना तुमच्या कामावर कोणत्याच कामावर नाही येत. आणि हे बघा हे पैसे काही मी नेत नाही. 200च्या भावाने द्याल तर नाही पाहिजेत. नाही कमावली म्हणून नाही गेली म्हणून 10 दिवस. म्हणूनच तर नाही म्हणत होती दुर्गा मी. तर तू लावली माझ्या मागे. मंजुळा हे का म्हणून राहिले? गावामध्ये किती रुपये रोज आहे? अहो 200 रुपये आहे ना. या काही सांगतात. किती खोटी बोलते हे काकू. किती खोटी बोलते. 200 रुपये आहे का? जे 11 वाजे जातात त्यांचे 200 रुपये आहे. रजनी पाय 250 असेल तर 250च्याच भावाने पैसे मिळतील. तू शांत हो. का काकाजी शांत हो म्हणता? मला माहित नाही का गावामध्ये किती रोज आहेत? काकू जशा म्हणतात तसे तुम्ही पैसे देता. थांब रजनी थांब. आता माहित होते किती रुपये रोज आहे म्हणून. बापा शांतताई जात आहेत कुठेतरी. आवाज देते त्यांना. हो शांतताई. बापा हे दुर्गा कशाला बोलवून राहिली? काय झालं दुर्गा कशाला बोलवली? सांग बापा दुर्गा लवकर. मी सूर्यकांताच्या घरी चालली. ते रोजीचे पैसे नेऊन द्यायचे आहेत. हो सांगते ना ताई. रोजीचे म्हणजे रोवण्या लावायची ना? हो का रोज दिले तर तुम्ही? आता हे सूर्यकांता 9 वाजेपासून आली तर 250 रुपये दिला आणि ते गंगू मावशी 11 वाजे आली तर त्यांना 200 रुपये.
माहित झालं किती रुपये रोज आहे तर? का मंजुळा तू हा काही समजते का नाही समजत? दरवर्षी बोलवा लागते. हो तर मला माहित नव्हतं ना. का माहित नव्हता म्हणते? देतो बाबा रजनी, देतो. 250च्याच भावाने देतो. तू चिंता नको करू.